महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। स्टील हब बनविण्याच्या प्रयत्नात केला जात आहे शेतकऱ्यांच्या उपजाऊ शेतीला बळी। घेतली जात आहे शेतकऱ्यांची उपजाऊ जमीन कवडी मोलभावात। खनिज संपन्न गडचिरोली जिल्ह्याला एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी राज्य सरकारने स्टील हब बनविण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे। उद्योगांच्या स्थापनेद्वारे रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे यामागील उद्दिष्ट आहे। परंतु प्रस्तावित भूसंपादनामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे भवितव्य धोक्यात आले आहे। परिणामी जिल्ह्यात विकास आणि शेती यांच्यातील संघर्ष उफाळून आलाय। गेल्या आठवड्यात हजारो शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। तीव्र ऊन आणि पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात आंदोलन सुरू ठेवले। आंदोलनाची तीव्रता पाहता सरकारला भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यास भाग पाडले। परंतु हा केवळ एक तात्पुरता दिलासा मानला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता कायम आहेत। जिल्ह्यात विमानतळ, प्रस्तावित विमानतळासाठी हिरापूर, गुरुवाला, राखी आणि शिरपूरचक या भागातील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत। तर त्यामुळे तालुक्यातील कोसरी भागातील शेती कवडीमोल भावाने दलालाच्या माध्यमातून घेतली जात आहे। खऱ्या अर्थाने हे शेतकऱ्यांची फसवणूक असून ज्या जमिनी वाटपच्या व वर्ग 2च्या आहेत अशाही जमिनीची खरेदी विक्री होत आहे। हे नियमबाह्य असून याची चौकशी होणे महत्त्वपूर्ण आहे। मात्र हे संबंधित कंपन्या, शासन व महसूल विभागाच्या एकवटनेमुळे शक्य होत असल्याचे शेतकऱ्यांचे आरोप आहेत। याची गांभीर्याने चौकशी करून सदर कंपनी तथा महसूल विभागातील सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आश्चर्याची बाब म्हणजे या शेती अधिग्रहणाला स्थानिक ग्रामसभेचे विरोध असताना सुद्धा अधिग्रहण प्रक्रिया राबवली जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।